माहितीच्या या अथांग महाजालातून अत्यंत उपयुक्त आणि अचूक मुद्दे वेगळे काढणाऱ्या आपल्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. आजकाल ना आपल्या आजूबाजूला एवढी माहिती उपलब्ध आहे की म्हणजे नेमकं काय वाचावं आणि काय सोडून द्यावं हा एक मोठा प्रश्नच पडतो. हो, नक्कीच. आणि त्यातल्या त्यात आर्थिक विषयांवर तर खूपच गोंधळ असतो. अगदी बरोबर. म्हणूनच एका विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करून त्यातील गुंतागुंत अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवणं हे आपल्या या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आजचा आपला विषय प्रत्येकाच्या आर्थिक जीवनाशी निगडीत आहे आणि तो म्हणजे प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत येणारे इन्कम टॅक्स असेसमेंट किंवा प्राप्तिकर मूल्यांकनाचे प्रकार. हा खूपच महत्वाचा विषय आहे. हो, आणि विशेष म्हणजे ही सखोल चर्चा डॉक्टर राहुल एस खरात यांच्या एका अत्यंत सविस्तर आणि अभ्यासपूर्ण लेखावर आधारित आहे. त्यांच्या या लेखामधून आपण समजून घेणार आहोत की ही संपूर्ण प्रक्रिया नक्की कशी चालते. जेव्हा प्राप्तिकर किंवा इन्कम टॅक्स हा शब्द कानावर पडतो ना, तेव्हा अनेकांच्या मनात एक प्रकारची धास्ती निर्माण होते. त्यातच जर प्राप्तिकर विभागाची नोटीस आली तर काय करावं हे अनेकदा सुचत नाही. खरंय, मला स्वतःलाही पहिली नोटीस आली तेव्हा खूप भीती वाटली होती. हे अगदी स्वाभाविक आहे. पण जर आपण या प्रक्रियेमागील अर्थ आणि कायदेशीर बाजू समजून घेतली तर ही भीती नक्कीच कमी होऊ शकते. डॉक्टर खरात यांच्या लेखानुसार मूल्यांकन किंवा असेसमेंट म्हणजे दुसरी तिसरी कोणतीही मोठी भयंकर गोष्ट नसून ती एक साधी पडताळणी प्रक्रिया आहे. म्हणजे नक्की काय तपासतात ते? सोप्या भाषेत सांगायचं तर करदात्याने जे उत्पन्न नोंदवलं आहे किंवा ज्या वजावटी म्हणजे डिडक्शन्स मागितल्या आहेत आणि जो कर भरला आहे तो खरोखरच योग्य आहे की नाही हे तपासण्याची प्राप्तिकर विभागाची ही एक पद्धत आहे. अच्छा, चला हे जरा आणखी सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा मुलं शाळेत परीक्षा देतात आणि त्यांचे पेपर तपासायला जातात तेव्हा ते कसे तपासले जातील याचे काही नियम असतात. तसंच काहीसं हे इन्कम टॅक्स असेसमेंट आहे का? अगदी अचूक उदाहरण दिलंय. हे तसंच आहे. तर या चर्चेत आपण मूल्यांकनाचे 7 वेगवेगळे प्रकार समजून घेणार आहोत. शिवाय प्रशासकीय पातळीवर सध्या कोणते मोठे बदल होत आहेत हे देखील पाहणार आहोत. कारण जेव्हा एखादी नोटीस येते तेव्हा नाहक घाबरून जाण्यापेक्षा ती कोणत्या प्रकारची आहे हे ओळखता येणं आणि त्याला त्वरित प्रतिसाद देणं खूप महत्त्वाचं असतं. हो, आणि म्हणूनच आपण सुरुवातीला अशा टप्प्यांबद्दल बोलूया जे अत्यंत प्राथमिक आणि स्वयंचलित आहेत, ज्याला आपण रूटीन अँड ऑटोमेटेड चेक्स म्हणू शकतो. यातला पहिला आणि सर्वात सामान्य टप्पा म्हणजे स्वयंमूल्यांकन किंवा सेल्फ असेसमेंट. स्वयंमूल्यांकन म्हणजे आपणच आपलं मूल्यांकन करायचं? होय, हा अत्यंत प्राथमिक आणि सर्वांच्या परिचयाचा टप्पा आहे. जेव्हा एखादा करदाता आपला इन्कम टॅक्स रिटर्न किंवा ITR दाखल करतो आणि त्यामध्ये जो काही देयकर किंवा टॅक्स ड्यू असेल तो भरतो, तेव्हा त्या प्रक्रियेला स्वयंमूल्यांकन असं म्हटलं जातं. म्हणजे यात विभागाचा काहीच हस्तक्षेप नसतो? सुरुवातीला तरी नसतो. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की बहुतांश नोकरदार वर्गासाठी किंवा ज्यांचं उत्पन्न अतिशय साध्या स्वरूपाचे आहे अशा लोकांसाठी ही संपूर्ण प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पूर्ण होते. म्हणजे तो फॉर्म 16 मिळतो आणि आपण फाईल करतो तसं? बरोबर. एखाद्या व्यक्तीच्या पगारातून कापला गेलेला TDS, त्याचं क्रेडिट आणि जर काही परतावा किंवा रिफंड असेल तर तो थेट खात्यात जमा होतो. बहुतांश लोकांसाठी इन्कम टॅक्सची प्रक्रिया इथेच आणि याच टप्प्यावर संपते. म्हणजे आपण स्वतःचे मूल्यमापन करून सरकारला सांगतो की हे माझं उत्पन्न आहे आणि हा माझा कर आहे. पण आता इथेच हा विषय खूप रंजक होतो, कारण ह्याच्या पुढची पायरी म्हणजे सारांश किंवा प्रक्रिया मूल्यांकन, ज्याला समरी किंवा प्रोसेसिंग असेसमेंट म्हटलं जातं. हो, सेक्शन 143(1) अंतर्गत ही प्रक्रिया होते. हे समजून घेण्यासाठी आपण एका ऑटोमेटेड सिस्टमचं किंवा सॉफ्टवेअरचं उदाहरण घेऊया. समजा आपण कॉम्प्युटरवर एखादा लेख लिहित आहोत. हो. त्या सॉफ्टवेअरमध्ये स्पेल चेक नावाची सुविधा असते, जी आपोआप आपल्या स्पेलिंगमधील किंवा व्याकरणातील चुका शोधून काढते आणि त्या लाल रेषेने अधोरेखित करते. अगदी तशीच ही पद्धत आहे का? अगदी तशीच. जेव्हा ITR ऑनलाईन अपलोड केला जातो तेव्हा प्राप्तिकर विभागाची स्वयंचलित सिस्टीम आणि प्रक्रिया अधिकारी त्या डेटाची तपासणी करतात. ते काय तपासतात नक्की? प्रामुख्याने गणितातील चुका, जसं की उत्पन्नाची बेरीज बरोबर आहे का, TDS क्रेडिट्समध्ये काही तफावत आहे का, किंवा कोणी आवाजवी मोठा रिफंड तर मागितलेला नाहीये ना, या सर्व गोष्टींची पडताळणी केली जाते. पण एक मिनिट, समजा या सिस्टमला गणितात काही चूक सापडली तर काय होतं? म्हणजे लगेच एखादा अधिकारी फोन करून विचारपूस करतो की थेट घरी पोलीस येतात?
नाही, तसे काहीच होत नाही. जर काही किरकोळ चुका असतील तर या टप्प्यावर कोणतीही प्रत्यक्ष सुनावणी किंवा हिअरिंग न घेता सिस्टीम आपोआप त्या चुका दुरुस्त करून एक समरी ऑर्डर काढते. अच्छा. म्हणजे आपल्याला फक्त कळवलं जातं. होय, ईमेलद्वारे एक सूचना किंवा इंटिमेशन पाठवली जाते की तुमच्या गणितात ही चूक होती आणि आम्ही ती दुरुस्त केली आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ असा की जर गणिताची चूक असेल तर ती सुधारली जाते. बरोबर. पण जर या स्वयंचलित तपासणीत एखादी खूप मोठी तफावत आढळली तर मात्र हे प्रकरण पुढील सखोल तपासणीसाठी पाठवलं जातं. अगदी बरोबर. आणि इथूनच आपल्या चर्चेचा दुसरा मुख्य भाग सुरू होतो. जेव्हा विभाग बारकाईने लक्ष देतो. येस. यात येतो तिसरा प्रकार, ज्याला आपण छाननी किंवा रेग्युलर असेसमेंट किंवा स्क्रुटिनी म्हणतो. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर छाननी किंवा स्क्रुटिनी हा एक अत्यंत गांभीर्याने घेण्याचा टप्पा आहे. जेव्हा एखादा ITR अधिक बारकाईनं तपासण्यासाठी निवडला जातो तेव्हा प्राप्तिकर अधिकारी सेक्शन 143(2) अंतर्गत एक नोटीस पाठवतात. या नोटीसमध्ये काय असतं? यामध्ये कागदपत्रे आणि उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल सविस्तर स्पष्टीकरण मागितलं जाते. आता प्रश्न पडतो की रिटर्न छाननीसाठी निवडला का जातो? याची काही विशिष्ट कारणे किंवा ट्रिगर्स असतात. म्हणजे सिस्टम स्वतःहून ठरवते की कोणाला नोटीस पाठवायची? हो, जसं की भरलेला ITR आणि प्राप्तिकर विभागाकडे असलेल्या थर्ड पार्टी माहितीमध्ये मोठी तफावत असणे. आजकाल स्पेसिफाईड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स किंवा SFT रिपोर्ट्स आणि AIS द्वारे विभागाकडे मोठ्या व्यवहारांची माहिती आपोआप पोचते. थांबा. हे AIS आणि SFT म्हणजे नक्की काय? जे लोक पहिल्यांदाच रिटर्न भरत आहेत किंवा ज्यांना या तांत्रिक शब्दांची सवय नाही त्यांच्यासाठी हे जरा सोपं करून सांगाल का? हो, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. AIS म्हणजे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एखाद्या व्यक्तीचं आर्थिक प्रगती पुस्तक आहे. प्रगती पुस्तक हे छान उदाहरण आहे. वर्षभरात त्या व्यक्तीने कुठे शेअर्स घेतले, बँकेत किती FD केली, या सगळ्याची माहिती तिथे आधीच जमा असते. आणि SFT म्हणजे स्पेसिफाईड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. समजा एखाद्या व्यक्तीने क्रेडिट कार्डचे 1 लाखापेक्षा जास्त बिल रोखीने भरले किंवा 50 लाखांची मालमत्ता खरेदी केली तर बँका स्वतःहून ही माहिती इन्कम टॅक्स विभागाला देतात. अच्छा. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने रिटर्नमध्ये आपलं उत्पन्न फक्त 5 लाख रुपये दाखवलंय. आणि त्याच वर्षी त्याने 50 लाखांची मर्सिडीज कार खरेदी केली आहे. बरोबर. तर सिस्टम लगेच ओळखणार की 5 लाख कमावणारा माणूस 50 लाखांची कार कशी घेऊ शकतो आणि मग त्याला स्क्रुटिनीची नोटीस जाणार. अगदी बरोबर. अशा विसंगतींमुळेच स्क्रुटिनीची नोटीस येते. कधीकधी कोणी असामान्यरित्या मोठ्या प्रमाणावर वजावट किंवा डिडक्शन मागितलं असेल तरीही अशी नोटीस येऊ शकते. आणि कधीकधी हे सिलेक्शन पूर्णपणे रँडम असतं. पण मग अशा वेळी घाबरून जायचं कारण आहे का? तसं नाहीये. यात एक जमेची बाजू अशी आहे की या प्रक्रियेत नैसर्गिक न्यायाचे तत्त्व पाळले जाते. करदात्याला आपली बाजू मांडण्याची आणि पुरावे देण्याची पूर्ण संधी दिली जाते. म्हणजे छाननीमध्ये आपण अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू शकतो, कागदपत्रे देऊन विषय संपवू शकतो. पण समजा एखाद्याने ठरवलं की मला या नोटिशीला उत्तरच द्यायचं नाहीये, मी दुर्लक्ष करणार, येऊ दे काय करायचं ते करू दे, अशी भूमिका घेतली तर मग काय होतं? हा खूपच चुकीचा निर्णय ठरू शकतो. आणि इथेच आपला चौथा प्रकार येतो, जो थोडा गमतीदार पण तितकाच गंभीर आहे. याचं नाव आहे सर्वोत्तम निर्णय मूल्यांकन किंवा बेस्ट जजमेंट असेसमेंट. हे नाव ऐकून मला शाळेतल्या एका प्रसंगाची आठवण आली. समजा एका विद्यार्थ्याने वर्षभर काहीच अभ्यास केला नाहीये आणि शिक्षकांनी दिलेला प्रोजेक्टचा किंवा होमवर्कचा एकही कागद जमा केला नाहीये. मग शिक्षक काय करतात? अशा वेळी शिक्षक त्याच्या मागील कामगिरीवरून, त्याच्या वर्गातील वागण्यावरून आणि स्वतःच्या अंदाजाने त्याला जे योग्य वाटतील ते मार्क देतात. हे कायचं तसंच नाही का? हे अगदी तंतोतंत तसंच आहे. कायदेशीर भाषेत सांगायचं तर जेव्हा नोटिशीला मुद्दाम उत्तर दिलं जात नाही किंवा अधिकाऱ्यांनी मागितलेली आवश्यक कागदपत्रे आणि हिशोबाची पुस्तके सादर केली जात नाहीत, तेव्हा अधिकाऱ्याला नाईलाजाने हा मार्ग अवलंबावा लागतो. म्हणजे अधिकारी स्वतःच सगळे ठरवतात. हो, सेक्शन 144 अंतर्गत अधिकारी त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या त्रोटक माहितीच्या आधारे आणि स्वतःच्या सर्वोत्तम अंदाजानुसार कराचं मूल्यांकन करतो. पण मग अधिकारी स्वतःच्या मर्जीने कितीही कर लावू शकतो का? नाही, अधिकारी पूर्णपणे मनमानी करू शकत नाही. त्याला त्या निर्णयामागील कायदेशीर कारणे नोंदवावी लागतात. पण यात करदात्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. ते कसं काय? कारण हा निर्णय करदात्याने दिलेल्या पुराव्यांवर आधारित नसून अधिकाऱ्याच्या अंदाजावर आधारित असतो, ज्यामुळे कराची मागणी खूप वाढू शकते.
थोडक्यात सहकार्य न करणं इथे खूप महागात पडू शकतं. म्हणजे होमवर्क न करणं आणि तरीही चांगल्या मार्कांची अपेक्षा करणं हे जसं मूर्खपणाचं आहे, तसंच प्राप्तिकर विभागाला सहकार्य न करणं हे आर्थिकदृष्ट्या धोकादायक आहे. अगदी बरोबर. आता आपण एका अशा वळणावर आलो आहोत जिथे प्रकरण अधिक गंभीर होतं. आपला तिसरा मुख्य भाग म्हणजे गंभीर प्रकरणे आणि धोरणात्मक पावले. यातला 5वा प्रकार आहे पुनर्मूल्यांकन किंवा रिअसेसमेंट. याला इन्कम एस्केपिंग असेसमेंट असेही म्हणतात. रिअसेसमेंट ही कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत तणावपूर्ण प्रक्रिया असू शकते. सेक्शन 147 अंतर्गत याची तरतूद आहे. म्हणजे एकदा फाईल बंद झाली तरी ती पुन्हा उघडता येते. हो, जेव्हा प्राप्तिकर विभागाला असं वाटतं की एखाद्या विशिष्ट उत्पन्नावर कर लावणे राहून गेले आहे किंवा ते उत्पन्न असेसमेंटमधून निसटले आहे, तेव्हा जुन्या वर्षांच्या फायली पुन्हा उघडल्या जातात. पण त्यांना अचानक हे कसं समजतं? हे सहसा तेव्हा घडतं जेव्हा विभागाला एखाद्या थर्ड पार्टीकडून नवीन माहिती मिळते किंवा एखाद्या शोध मोहिमेत नवीन कागदपत्रे हाती लागतात. विचार करा, एखाद्या व्यक्तीने 2-4 वर्षांपूर्वी रिटर्न भरून फाईल बंद केली आहे आणि अचानक जुन्या प्रकरणावरून नोटीस येते. पण हे जरा अन्यायकारक नाही का? एखाद्याने 5 वर्षांपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली, तो विषय संपला. अचानक जुनी फाईल उघडणं याला काही कायदेशीर मर्यादा आहेत की नाही? म्हणजे ते कधीही 10-15 वर्षांपूर्वीच्या फाईली उघडून त्रास देऊ शकतात का? हा एक अतिशय रास्त प्रश्न आहे आणि म्हणूनच अलीकडच्या फायनान्स ॲक्टनुसार याच्या प्रक्रियेत आणि वेळेच्या मर्यादेत मोठी सुसूत्रता आणली गेली आहे. आता अधिकारी जुन्या फाईली मनमानी पद्धतीने उघडू शकत नाहीत. म्हणजे नक्की किती वर्षांपर्यंत मागे जाऊ शकतात ते? सामान्य प्रकरणांमध्ये फक्त मागील 3 वर्षांपर्यंतच्याच फायली उघडता येतात. जर कर चुकवेगिरीची रक्कम 50 लाखांपेक्षा जास्त असेल आणि अधिकाऱ्यांकडे ठोस पुरावे असतील तरच ते 10 वर्षांपर्यंत मागे जाऊ शकतात. अच्छा, म्हणजे आता नियम थोडे स्पष्ट झाले आहेत. हो, हे जुने खटले उघडण्याचे नियम आता अधिक स्पष्ट आणि करदात्यांच्या हिताचे करण्यात आले आहेत. बरं, म्हणजे वेळेची मर्यादा आहे हे ऐकून नक्कीच दिलासा मिळाला. आता यानंतरचा जो 6वा प्रकार आहे तो वाचून मला खरोखरच आश्चर्य वाटलं. तो म्हणजे संरक्षणात्मक मूल्यांकन किंवा प्रोटेक्टिव्ह असेसमेंट. हे नावच खूप वेगळं आहे. हो, हे नाव तसं फारसं ऐकण्यात येत नाही. मला वाटते ही एक प्रकारची होल्डिंग प्रक्रिया आहे, पण हे समजायला जरा कठीण जातंय. एखादं उदाहरण देऊन सांगता येईल का? नक्कीच. प्रोटेक्टिव्ह असेसमेंट हे एक अत्यंत हुशारीने उचललेलं कायदेशीर पाऊल आहे. जेव्हा एखाद्या उत्पन्नावर नक्की कोणाचा हक्क आहे किंवा त्या उत्पन्नाचं स्वरूप नेमके काय आहे याबद्दल संभ्रम असतो, तेव्हा हा मार्ग वापरला जातो. संभ्रम असतो म्हणजे कसं? उदाहरणार्थ, समजा 2 भावांमध्ये एका मोठ्या जमिनीवरून न्यायालयात वाद सुरू आहे. ती जमीन कोणाची हे अजून ठरलेले नाही. अशावेळी न्यायालय काय करतं? ओकाल लागेपर्यंत त्या जमिनीभोवती कुंपण घालतं किंवा स्टे आणतं. अगदी कसंच. इन्कम टॅक्स विभाग देखील हेच करतो. समजा एखादी मोठी रक्कम सापडली आहे आणि ती रक्कम बिझनेस इन्कम मानायची की कॅपिटल गेन मानायची यावर वाद सुरू आहे. म्हणजे नक्की टॅक्स कोणत्या दराने लावायचा हे ठरत नसेल. बरोबर. अशावेळी जोपर्यंत न्यायालयात किंवा अपिलीय प्राधिकरणात हा वाद संपत नाही आणि अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत प्राप्तिकर विभाग स्वतःचा दावा सुरक्षित ठेवण्यासाठी हे तात्पुरतं मूल्यांकन करते. हे एक होल्डिंग असेसमेंट आहे तर. हो, म्हणजे निकाल लागल्यावर सरकारचे कररूपी नुकसान होऊ नये यासाठी अगोदरच करून ठेवलेली ही एक संरक्षणात्मक तरतूद आहे. म्हणजे एक प्रकारे जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत हा पैसा आमच्या रडारवर राहू दे, अशी ही भूमिका आहे. अतिशय सुरक्षित आणि व्यावहारिक विचार आहे हा. नक्कीच. आता या गंभीर प्रकरणांमधला शेवटचा आणि 7वा प्रकार म्हणजे शोध किंवा जप्तीनंतरचं मूल्यांकन, असेसमेंट कॉन्सिक्वेंट टू सर्च अँड सीझर. याबद्दल आपण बातम्यांमध्ये नेहमीच ऐकतो. कुणाच्या तरी घरावर धाड पडली, इन्कम टॅक्सचे छापे पडले. पण त्यानंतर नेमकं काय होतं? छापे पडल्यानंतर खरी कायदेशीर आणि अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया सुरू होते. सेक्शन 153A, जे विशेषतः सर्च केसेससाठी आहे, आणि 153B अंतर्गत ही प्रक्रिया राबवली जाते. हे रेग्युलर असेसमेंट सारखंच असतं का? अजिबात नाही. हे काही साधं रेग्युलर असेसमेंट नसतं. यामध्ये अनेक वर्षांचे मूल्यांकन एकाच वेळी केले जाते. जे काही नवीन पुरावे, बेहिशोबी मालमत्ता किंवा गुप्त कागदपत्रे धाडीत सापडली आहेत, त्यांच्या आधारे संपूर्ण कच्चा चिठ्ठा उघडला जातो. जसं एखादा साधा ताप आला तर आपण फॅमिली डॉक्टरकडे जातो आणि ते फक्त थर्मोमीटर लावतात. पण जेव्हा काही गंभीर आजार असल्याचा संशय असतो तेव्हा डॉक्टर थेट पूर्ण शरीराचा MRI किंवा स्कॅन करायला सांगतात. तसंच काहीसा आहे का हे? तो
म्हणजे एकदम डीप स्कॅनिंग. हो, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे सादर करावी लागतात आणि कायदेशीर प्रतिनिधित्व द्यावे लागते. हे सर्व अतिशय काटेकोर आणि सखोल फॉरेन्सिक तपासासारखे असते. याचे स्वतःचे वेगळे नियम आणि अत्यंत कडक टाईमलाईन्स असतात. बापरे, हे सगळं ऐकून डोकं चक्रावून जातं. आपण आत्तापर्यंत स्वयंमूल्यांकनाच्या अगदी साध्या प्रक्रियेपासून ते थेट MRI सारख्या फॉरेन्सिक तपासापर्यंतचे सर्व 60 टप्पे पाहिले. हो, आणि हे टप्पे माहिती असणं खूप गरजेचं आहे. पण काळानुसार या सर्व प्रक्रियांमध्ये खूप बदल होत आहेत. आपला चौथा आणि शेवटचा मुख्य भाग याच प्रशासकीय बदल आणि भविष्यावर आधारित आहे. डॉक्टर खरात यांच्या लेखानुसार CBDT म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने अनेक नवीन धोरणे राबवली आहेत. मुख्यत्वे तंत्रज्ञानाचा आणि डिजिटलायझेशनचा वाढता वापर. होय, CBDT आता मानवी हस्तक्षेप कमी करण्यावर खूप भर देत आहे आणि यासाठी फेसलेस असेसमेंटला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. फेसलेस असेसमेंट म्हणजे नक्की काय? म्हणजे करदाता आणि कर अधिकारी यांची समोरासमोर भेट न होता संपूर्ण प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पूर्ण होणे. तुमचे रिटर्न कोणीतरी चेन्नईत बसलेला अधिकारी तपासत असेल आणि तुम्हाला ते माहीतही नसेल. म्हणजे ओळख न दाखवता काम होतं. बरोबर. यामुळे पारदर्शकता वाढते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो. यासोबतच रिटर्नची छाननी करण्यासाठी आता स्वयंचलित निवड प्रक्रिया किंवा ऑटोमेटेड सिलेक्शन क्रायटेरिया वापरले जात आहेत. यामुळे योग्य प्रकरणांचीच छाननी होते. पण यात एक मोठी अडचण नाही का? आपण म्हणतोय की भ्रष्टाचार कमी होईल, पण जर समोर अधिकारीच नसेल तर आपली अडचण एखाद्या सिस्टीमला कशी समजावून सांगायची? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा एखाद्या व्यक्तीची केस खूप गुंतागुंतीची आहे आणि ती कागदावर वाचून समजत नाहीये. मग अशा वेळी एखाद्या फेसलेस सिस्टीमला किंवा मशीनला ते कसं समजणार? यात सामान्य माणसाची फरफट होणार नाही का? तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे आणि अनेक करदात्यांनी तसेच CA मंडळींनी ही चिंता व्यक्त केली होती. कागदपत्रांचे ढिगारे पोर्टलवर अपलोड करणे हे समोरासमोर बसून 5 मिनिटात समजावून सांगण्यापेक्षा नक्कीच कठीण आहे. हो ना, बोलून लवकर विषय संपतो. पण याच कारणामुळे CBDTने यात काही सुधारणा केल्या आहेत. जर केस खूप गुंतागुंतीची असेल तर करदाता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची मागणी करू शकतो. अच्छा, म्हणजे पूर्णपणे मशीनवर अवलंबून नाहीये. नाही, मानवी हस्तक्षेप पूर्णपणे शून्य झालेला नाही, पण तो योग्य त्या ठिकाणी मर्यादित ठेवला आहे. हा एक मोठा स्थित्यंतराचा काळ आहे. हे ऐकून बरं वाटलं की माणसाला माणसाशी बोलण्याची संधी अजूनही आहे. आणि आपण अनेकदा बातम्यांमध्ये वाचतो की CBDTने रिटर्न भरण्याची तारीख वाढवली किंवा काही नवीन सर्क्युलर काढले. अशा सर्क्युलर्सचा या पूर्ण असेसमेंट प्रक्रियेवर काय परिणाम होतो? CBDT वेळोवेळी अशी सर्क्युलर्स काढत असते. जेव्हा ITR भरण्याची मुदत वाढवली जाते तेव्हा स्वाभाविकच असेसमेंट पूर्ण करण्याची आणि नोटीस पाठवण्याची टाईमलाईन देखील कायद्यानुसार पुढे ढकलली जाते. म्हणजे सगळ्याच तारखा बदलतात ना? हो. त्यामुळे या प्रक्रियेत असलेल्या प्रत्येकाने CBDTच्या ई-फायलिंग वेबसाईटवर नेहमी नवीन सर्क्युलर्स तपासून अद्ययावत राहणं गरजेचं असतं. आणि ह्या सगळ्याच्या पुढे जाऊन एक मोठी चर्चा सध्या सुरू आहे, ती म्हणजे भविष्यातील कायद्याची. सरकार इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 या नवीन आणि आधुनिक कायद्यावर काम करत आहे. हा नवा कायदा आल्यावर काय बदलतील? नवीन कायदा हा अधिक सुटसुटीत आणि आधुनिक असेल अशी अपेक्षा आहे. हा कायदा आल्यावर असेसमेंट इयर आणि फायनान्शियल इयर सारख्या जुन्या आणि गुंतागुंतीच्या शब्दात तसेच रिटर्न फॉर्मॅट्समध्ये बरेच बदल होऊ शकतात. म्हणजे सगळी प्रक्रियाच बदलेल का? प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणली जाईल. पण इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे की जोपर्यंत हा नवीन कायदा संसदेत पास होऊन अधिकृतपणे लागू होत नाही तोपर्यंत सध्याचा 1961चा प्राप्तिकर कायदाच पूर्णपणे लागू राहील. तर मंडळी, आजच्या या सखोल चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. आपण पाहिलं की असेसमेंट म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही, तर ती एक पडताळणी आहे. आपण स्वयंमूल्यांकनाची सोपी प्रक्रिया पाहिली. त्यानंतर आपण कॉम्प्युटरने केलेली सारांश तपासणी पाहिली. हो, ते स्पेल चेकसारखं. जर काही तफावत आढळली तर येणारी छाननी नोटीस आणि सहकार्य न केल्यास होणारे सर्वोत्तम निर्णय मूल्यांकन आपण समजून घेतलं. आणि जुन्या फायली उघडणारे पुनर्मूल्यांकन तसेच हक्क सुरक्षित ठेवणारे संरक्षणात्मक मूल्यांकन देखील आपण पाहिलं. आणि सर्वात शेवटी MRI सारखे जप्तीनंतरचे अत्यंत सखोल फॉरेन्सिक मूल्यांकन आपण पाहिलं. हे सगळं समजून घेतल्याने जेव्हा कधी इन्कम टॅक्सची नोटीस येईल तेव्हा मनात नाहक भीती निर्माण होणार नाही. अगदी बरोबर.
ज्ञान आणि त्यामागील प्रक्रिया समजून घेणं यामुळे अनावश्यक तणाव नक्कीच दूर होतो. माहिती असेल की आपण नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहोत आणि आता काय पावले उचलणे गरजेचे आहे. माहिती असणे हे सर्वात मोठं संरक्षण आहे. आजची ही सखोल चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी सूत्रांमध्ये दिलेल्या माहितीच्या पुढे जाऊन एक विचार करायला लावणारा मुद्दा मी मांडू इच्छिते. नक्कीच. आपण मगाशी पाहिलं की CBDT अतिशय वेगाने फेसलेस असेसमेंट आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. मानवी हस्तक्षेप कमी करणे हा त्यामागचा उद्देश आहे. पण हे पाहता भविष्यात मानवी चुकांची किंवा अधिकाऱ्यांच्या निर्णयांची जागा पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI घेईल का? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आणि जर तसं झालं तर भविष्यात करदाते आणि कर अधिकारी यांच्यात वाद न होता करदाते आणि अल्गोरिदम यांच्यात कर आकारणीवरून नवीन प्रकारचे डिजिटल वाद निर्माण होतील का? मशीनने किंवा AIने घेतलेल्या निर्णयाला न्यायालयात कसं आव्हान द्यायचं हा एक मोठा आणि रंजक प्रश्न भविष्यात उभा राहू शकतो. खरंय, तंत्रज्ञानाच्या या युगात हा विचार नक्कीच करायला लावणार आहे. या एका वेगळ्याच आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या विचारासह आपण आपली आजची सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह आणि नवीन माहितीसह. तोपर्यंत नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि जागरूक रहा.